बैलगाडा शर्यतीच्या जगातून आता एक मोठी माहिती समोर आली. ट्रिपल हिंद केसरी म्हणून ओळखले जाणारे गौतमबाया काकडे यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला असून ते घरी परतले आहेत. ही बातमी समोर येताच सोशल मीडियावर एकच वेळी आनंद, भावना आणि वाद अशा तिन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. एका बाजूला समर्थक म्हणत आहेत किंग इज बॅक, बारामतीचा वाघ परतला, तोच जोश पुन्हा तोच दरारा. तर दुसऱ्या बाजूला अनेक जण रणजित निंबाळकर यांच्या मृत्यूची आठवण करून देत कठोर प्रश्न उपस्थित करत आहेत. गौतमबाया काकडे हे बैलगाडा क्षेत्रातील मोठं नाव मानलं जातं. ट्रिपल हिंद केसरी ही ओळख त्यांनी आपल्या कामगिरीमुळे मिळवली. मात्र 2025मध्ये घडलेल्या रणजित निंबाळकर प्रकरणानंतर संपूर्ण चित्र बदललं. या प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले आणि त्यांना अटक झाली. त्यानंतर अनेक महिने न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. आज न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. हा अंतिम निकाल नसून पुढील न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. जामीन मिळाल्यानंतर त्यांना सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी साथ देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. त्यानंतर चाहत्यांनी कमेंटचा अक्षरशः पाऊस पाडला. बांधावर बसून नाव ऐकायची तयारी ठेवा. किंग इज बॅक, बारामतीचा वाघ परत आला, दिलदार मनाचा राजा लवकरच मैदानात कमबॅक होणार. पण याच पोस्टखाली दुसरी बाजू तितक्याच ठामपणे दिसली. काहींनी लिहिलं, एका माणसाचा जीव गेला हे विसरू नका, लोकांचं घर पेटवून कसला आनंद, गुन्हेगारांना बैलगाडा क्षेत्रात स्थान नसावं, दुसऱ्याच्या संसाराची राख करून मोठेपणा कशाला. तर काहींनी स्पष्ट सांगितले की न्यायालयाला अंतिम निकाल येईपर्यंत संयम ठेवणं गरजेचं आहे. या एका पोस्टने पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रात दोन मतांमध्ये विभागले आहे. एकीकडे गौतमबायाचे समर्थक त्यांच्या पुनरागमनाची वाट पाहत आहेत, तर दुसरीकडे रणजित निंबाळकर यांच्या कुटुंबियाबद्दल सहानुभूती व्यक्त करणारे लोक न्यायाची अपेक्षा करत आहेत. पुढे काय होणार? गौतमबाया पुन्हा मैदानात उतरतील का? संघटनांची भूमिका काय असेल? हे येणारा काळ ठरवेल. तुमचं मत काय? जामीन मिळाल्यानंतर त्यांना पुन्हा बैलगाडा शर्यतीत संधी मिळावी का, की अंतिम न्यायालयीन निकालाची वाट पाहावी? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.